जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। उमरखेड पोलीस विभागामार्फत उमरखेड शहरात पथ संचलन। उमरखेड येथे होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता उमरखेड पोलीस स्टेशन येथून पोलीस विभागामार्फत उमरखेड शहरात प्रमुख मार्गाने रूट मार्च काढण्यात आला। पोलीस विभागामार्फत जनतेला आवाहन करण्यात आले की निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वसामान्य जनतेने खबरदारी घ्यावी। जर कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याची गय केली जाणार नाही। आम्ही पोलीस विभागामार्फत योग्य ते कारवाई करू असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी केले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पानसाळ, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका राऊत, PSI सागर इंगळे तसेच पोलीस विभागामार्फत पथ संचलन केले। जाणून घेऊया उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांची प्रतिक्रिया। त्याला मी आवाहन करू इच्छितो, येत्या 2 तारखेला आपल्या इथे नगरपालिकेचं मतदान आहे। सदर मतदानाची पूर्वतयारी म्हणून आताच आम्ही रूट मार्च घेऊन जे अधिकारी अंमलदार बाहेरून आले त्यांना या शहराचे रस्ते, मतदान केंद्र, परिसर माहीत झाला पाहिजे आणि ती पूर्वतयारी म्हणून आजचा हा आमचा रूट मार्च होता। सध्या आम्ही जरी पोलीस असलो तर इलेक्शन कमिशनच्या अंडरमध्ये काम करतो, त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता येणाऱ्या इलेक्शन मध्ये जरी फुगड्यावर जर कोणी दबाव टाकत असेल तर त्याला पूर्ण सहकारी संरक्षण दिले जाईल आणि कुठल्याही धमकीला, आमिषाला बळी न पडता मतदारांनी मतदान केलं पाहिजे यासाठी आमचा चोख बंदोबस्त राहील।